एक चांगली रात्र असेल तमाम क्रीडा रसिकांसाठी. एक चांगली पर्वणी आज जरूर पाहायला मिळेल आणि आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना तुम्ही एन्जॉय कराल. वहाळ विरुद्ध सांगुर्ली. डीजे रुपेश सांगोर्ली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना सांगोली टीम आपला 12th मान पाठवा. चेक चेक सागर पारधी आणि विष्णू वाघमारे अशी सलामीची जोडी. डीजे रुपेश पुरस्कृत गावदेवी सांगोर्ली संघाची. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 गोलंदाज वापरले जातात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं वैशिष्ट्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहे. वडापोन वहाळ संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वर्सेस जोईल सुदेश साळुंके. उल्वे नोडमधील हा संघ पाहायला मिळतोय. या संपार करूया सुरुवात आपण आजच्या रात्रीला. गणरायाचं स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषेच्या दिशेनं आणि पहिलाच बॉलवर विष्णूच्या पॅटमधून येतोय हा षटकार. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. विष्णू वाघमारे एक हार्ड हिटर बॅटर सांगुर्लीचा. यावेळेस मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. प्रदीप मुंबईकर यांच्या पाठीमागे विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय तो डीजे रुपेश गावदेवी सांगोली टीमला. विष्णू वाघमारे मैदानाच्या बाहेर. होतं विष्णू वाघमारेनं. दुसरा चेंडू सुदेश साळुंकेनं बरोबर थोडा बाहेर ठेवला. प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला एखादा शॉट खेळण्यासाठी आणि आउटसाइड एज लागून खरं तर आज जेल टिपण्यात आला. 2 ओव्हर्स नंतर तुम्हाला कधीही चेंडू बदल करण्याची मात्र मुभा असेल. 2 ओव्हर्स नंतर तुम्हाला चेंडू बदलता येईल. जर चेंडू खराब झाला असेल, भिजला असेल, ओला झाला असेल तर ते तुम्ही करू शकता. पंचांना सांगून पंचांच्या निदर्शनात आणून द्या तुम्ही. सुदेश साळुंके तयार. मिलिंदसाठी हा चेंडू यावेळेस मात्र बेट केलाय. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली होती, षटकारानं आघात झाला होता या इनिंगचा, परंतु तदनंतर मात्र सुदेश साळुंके वहाळ संघाची ओळख, दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली नेहमीच. 6 धावा धावफलकावर 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. थोडंसं संमिश्र स्वरूपाची सुरुवात झाली. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र प्रामुख्याने जाणवला. इकडे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. 1 अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 7 नाव. 7 धावा. मिलिंद वाघमारे आणि सागर पारधी एक चांगले फलंदाज ओळखले जातात, त्यामुळे त्यांच्याकडून एक मोठी अपेक्षा असेल. कट केला यावेळेस मात्र त्या ठिकाणी चकलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि चेंडू सरळ डी पॉइंटकडे सरकत असताना तोपर्यंत मात्र रन्स मिळतील त्या 2. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली त्या ठिकाणी पॉइंटला. चांगलं बॅकअप. तदनंतर मात्र
पाहायला मिळालं होतं. मिहीर होता त्या ठिकाणी. या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 9 या आकड्यावर. सुदेश पुन्हा एकदा राऊंड स्टंप्सना फिरून खेळलाय. चांगला पुल शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय. सर सीमारेषा पार 6 धावांकरता. यावेळेस मात्र फलंदाज मिलिंदच्या बॅटमधून षटकार. हो सुंदर ड्राईव्ह आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये कॅच ड्रॉप. झेल सुटलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता, हातामधून निसटला आणि इथे मात्र जीवनदान मिळेल ते मिलिंदला. पहा सुंदर ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केला होता परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. हा झेल व्हायलाच हवा होता. सोपा झेल होता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात पाहायला मिळते. डीजे रुपेश गावदेवी सांगुर्ली संघाच्या धावफलकावर 1 गडी बाद 16 धाबा. दुसरं पॉवर प्लेचं षटक येईल. 5 ओव्हर्स 5 बॉलर, त्यामुळे ही एक खरं तर नाकीनं बसेल. बऱ्याचशा संघांकडे खास करून 2 ते 3 रेग्युलर बॉलर असतात, त्यानंतर चौथा काढायचा तो सुद्धा प्रश्न असतो. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला 5वाही गोलंदाज काढावा लागेल आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना तर 5व्या गोलंदाजांनी बराचसा मार सुद्धा खालाय. कारण ती प्रॅक्टिस नसते, तो सराव नसतो. डायरेक्टली काही संघांना तर टेंबोड्याला आल्यानंतर कळलं की इथे 5 षटकं आणि 5 गोलंदाज खेळवायचे आहेत. परंतु तरीसुद्धा तो प्रयत्न मात्र प्रत्येकाला संधी मिळावी याच भावनेनं मात्र खरं तर या स्पर्धेमध्ये हा प्रकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. 16 धाबा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. चांगली टोटल गावदेवी सांगुर्ली संघाच्या धावफलकावर. दुसरं षटक घेऊन प्रवीण मुंबईकर. सुदेश साळुंके थोडासा महागडा ठरला. 2 षटकार त्यानं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्यात. या मैदानावर धाबांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जातं वारंवार आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे धावांचा पाठलाग वाहळला करायचा आहे. आणि त्याचवेळी पहिल्या इनिंगमध्ये जर चांगली अपेक्षित धावसंख्या 60च्या आसपास जरी धावसंख्या पोहोचली तर दुसऱ्या सत्रामध्ये मात्र वहाळ संघाला घाम फुटेल. पीबी येतोय. पीबीचा पहिलाच बॉल. यावेळेस कव्हर्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न निघून गेलाय. विकेट किपरकडे डॉट बॉल बाहेर ठेवला होता. वाईड लाईनला बरोबर ऑफस्टोनच्या बाहेरची ही लाईन पकडले प्रवीण मुंबईकर यांनी, जेणेकरून फलंदाज रीच सुद्धा होणार नाही आहेत. आणि जर प्रयत्न केला तर बऱ्याच वेळेला आउटसाईड एज लागण्याची भीती असते आणि विष्णू वाघमारेच्या बाबतीमध्ये तेच झालं होतं. 16 धावा धावफलकावर आहेत. प्रवीण मुंबईकर पुन्हा एकदा राऊंड विकेटनं हलक्या हाताने यावेळेस मात्र समोर ढकललाय. बट ऑफकडे सिंगल मिळेल. 1 रन. आज या स्पर्धेची 3री रात्र आहे. कालच्या रात्री आपण पाहिलं तर उरणपूर्व विभागामधील कळमुसरे संघ जो सुपर 14 साठी क्वालिफाय झालाय आणि त्यांच्या समवेत अमन ब्रिगेड 11 वलप हा संघ काल सुपर 14 साठी क्वालिफाय झालाय. पहिल्या रात्री आपण 40+ संघ पाहिले. पडगे संघ, सुमित 11 पडगे आणि पालेश्वरी पाले बुद्रुक से 40+च्या लॉट्समधून हे संघ सुपर 14 साठी क्वालिफाय झाले होते. प्रवीणचा फुल टॉस जसा बॅटवर आला तसा मात्र दिशा दिले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार सागर पारधीच्या बॅटमधून येतोय. हा पहिला षटकार. सागर पारधी एक मोठं नाव आहे सांगोली टीमसाठी. नेहमीच खोऱ्यांना धावा उभारल्यात सागर पारधीने आजपर्यंत आणि त्याच्यासाठी पहिलाच बॉल फेस करत असताना फुल टॉस देणं हे आमंत्रण दिलं होतं सागर पारधीला आणि सागर पारधीनं मात्र त्याच्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवलं. पीबीचा चेंज ऑफ पेस होता. यावेळेस मात्र धीम्या गतीनं सोडलेला बॉल पॉइंटला स्टॉप करेपर्यंत 1 धाव कंप्लीट करण्यात आले. टोटल जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड. प्रवीण मुंबईकर बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. 8 धाबा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये सुदेशनं धाबा दिल्या होत्या त्या 16.
आजच्या रात्रीमधली पहिली लढत सांगुर्ली विरुद्ध वहाळ. राऊंड स्टम्प्सनं यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी हलक्या हातानं सिंगलसाठी कन्वर्ट केला होता. मिड ऑफला चेंडू सिंगल मिळेल. स्मार्ट क्रिकेट सध्याच्या घडीला मिलिंद वाघमारेकडून खेळलं जात आहे. एक एक धावेनं तो स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र करतोय. सागर पारधी एक आक्रमक चेहरा सांगुर्ली संघाचा. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. दुसरं षटक यानंतर समाप्त होईल. हा शेवटचा चेंडू असेल. चेंज ऑफ पेस होता थोडासा, त्यामुळे इकडे मात्र अगोदरच शॉट खेळला गेला सागरकडून. तदनंतर मात्र चेंडू काहीसा कमी गतीनं आला. विकेट किपरचा वेध घेत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांगुर्ली संघाची धावसंख्या 1 गडी बाद घेऊन वोडाफोन वहाळ संघाचा वेल एक्सपिरियन्स बॉलर अधीर भगत सज्ज होतील. मोठा अनुभव आहे खरं तर. गेले कित्येक वर्ष वोडाफोन वहाळ संघासाठी अधीर भगत यांनी नक्कीच आपल्याकडे असलेलं कौशल्य पणास लावलंय. गोलंदाजीमधून खरं तर बऱ्याच वेळेला थोडंसं टेन्शन राहिलंय वोडाफोन वहाळ संघाची गोलंदाजी, परंतु बॅटिंग स्ट्रॉंग आहे या संघाकडे. बऱ्याच वेळेला गोलंदाजांनी धोके दिलेत या संघाला, परंतु आज मात्र पाहूया काय घडते. अधीर भगत त्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. सज्ज होतील गोलंदाजीसाठी. थोडं स्पीडअप करत राहा वोडाफोन वहाळ संघ. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं गेलं. आता मात्र पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत. राऊंड विकेटना कव्हर्सला या चेंडू सुदेश पोहोचला होता, हातामधून निसटला. थोडासा अर्ली जर स्टार्ट घेतला असता तर कदाचित अगदी सुरक्षितरित्या खरं तर हा झेल टिपता आला असता, परंतु थोडंसं फ्लड लाईट्स कालही याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला प्रॉब्लेम झाला होता. त्या फ्लड लाईट्स डोळ्यावर येतात तिकडून आणि त्यामुळे पटकन चेंडू दिसत नाही. काल अगदी क्षेत्ररक्षक एकाच जागेवर उभा राहिला, त्याच्या बाजूनं बाउंड्री गेली होती. त्यामुळे या गोष्टी घडतात बऱ्याच वेळेला. चेंडू थोडासा उशिरानं कळला, तोपर्यंत उशीर झाला होता. 26 धावा धाव फलकावर. अधीर भगत यांचा हा चेंडू निघून गेला. सरळ विकेट किपर प्रदीप यांच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. गोलंदाजांना मदत मिळते या खेळपट्टीवर. लेदर विकेट आहे, ग्रासी ग्राउंड, हिरवगार आणि आपल्या लाईव्हवर पाहताना सुद्धा खूप सुंदर असं दृश्य जरूर पाहायला मिळेल तुम्हाला एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता उत्तुंग षटकार. का होता बराच दूरवर मारलाय सागर पारधीनं आणि स्ट्रेंथ या खेळाडूची. एकदा बॅटला मिडल झाला तर बॉल बाहेर गेलाच म्हणून समजा. त्या ताकदीनं मात्र मैदानामध्ये बॅटिंग केली जाते सद्यस्थितीमध्ये. 32 धावा धाव फलकावर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आतापर्यंत डीजे रुपेश गावदेवी सांगुर्ली हा संघ. समोर ड्राईव्ह केलाय. ओ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मित्र म्हणेन. थोडंसं शरीर झोकून दिलं होतं.
आकाश करत आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. हा समोर ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह केलं होतं लॉंग ऑन कडे. हा उंच उडी मारत खरं तर चेंडू स्टॉप केलाय. टीमची टोटल सद्यस्थितीमध्ये 33 धावा. तिसरं षटक सुरू आहे. अधीर भगत पुन्हा एकदा. सिंगल येईल एक धाव. अधीर भगत एक षटकार जरूर आला होता, समोर दिला होता तो चेंडू, अन्यथा चांगली बॉलिंग केली आतापर्यंत अचूक टप्प्यावर. 5 चेंडू संपलेत अधीर भगत यांच्या षटकामधील. 9 धावा मोजल्यात. स्कोर कार्डवर 34 धावा लागल्यात. ओ यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे. वेगवान स्ट्रोक पिकअप स्ट्रोक होता आणि सागरच्या पॅट मधून येतो एक नेत्रदीपक फटका. चौकार. सांगोलीचा थोडंसं टेन्शन बिलकुल नाही. आता मात्र ज्या पद्धतीने धावफलक पुढे चाललंय, चेहरे थोडेसे खुश आहेत. खेळामध्ये याच गोष्टी घडत असतात. चेहरे सद्यस्थितीमध्ये खुश दिसतात कारण दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. सागर पारधी 7 बॉलमध्ये 18, मिलिंद वाघमारे 9 बॉलमध्ये 13. 38 धावा लागल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रिकेट बरंचसं बाकी आहे. 2 षटकं आहेत, उत्तरार्ध आहे. कधी सामना वर खाली होत असतो क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि ते चित्र सातत्यानं कालही तुम्हाला पाहायला मिळालं होतं. 4थं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतील स्पीडअप करत राहा वहाळ संघ. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पाहूया कोणत्या गोलंदाजाची निवड केली जाते. रोहित चिर्लेकर 4थ्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर दिले. थोडी घाई करा ओढापण वहाळ संघ. 4थं षटक तुम्हाला लवकर संपवायचं आहे. रोहित चिर्लेकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. वेगवान चेंडू होता, इकडे मात्र बीट करत गेलाय. पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. जे सांगुर्लीचे आमचे मान्यवर संदीपजी पारधी, रुपेश पारधी, नितेशजी पारधी आणि प्रतिकेश पारधी या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संदीप पारधी, रुपेश पारधी, नितेश पारधी आणि प्रतिकेश पारधी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. स्पर्धेचे दमदार आयोजक राज भोईर यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. तर व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती रोहित चिर्लेकरनं, परंतु रोहित चिर्लेकर सध्याच्या घडीला 2-3 वर्ष सातत्यानं पाहतो. एक चांगला यंगस्टर वाळसाठी नेहमीच लाभदायक ठरलाय. चांगली ॲक्शन आहे. रनअप पहा, लॉंग रनअप आहे. हे फ्युचर आहे वाळचं. पहा वेगवान चेंडू प्रॉपर लाईन आणि लेंथवर पडल्यानंतर सरळ निघून गेला पेट करत विकेट किपरच्या हातामध्ये. पहा लाईन चांगली आहे, ॲक्शन चांगली आहे. थोडंसं फुलं लेंथ होता, पुढ्यात टाकला होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न मात्र झालाय. डॉट बॉल, परंतु बऱ्याच वेळेला गतीवर बीट करतो. वेगवान गोलंदाजी ओळख बनले रोहित चिर्लेकरची.
राऊंड स्टम्प्सना शॉट ऑफ लेंथ होता हा चेंडू कव्हर्सला थाडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आकाश घरतनं टिपला झेल आणि इकडे मात्र फलंदाज क्रमांक 2 मिलिंद वाघमारे 13 धावाकडून तंबूमध्ये. तर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागलाय डीजे रुपेश गावदेवी सांगोली संघाला. रुपेश पारधी या संघाचे पुरस्कर्ते या सामन्याचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावरून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमधला पहिला सामना ते खेळतात. डीजे रुपेश गावदेवी सांगोली आणि त्यांच्या विरोधामध्ये ओडाफोन वहाळ. सद्यस्थिती आपण पाहिली तर 3.3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद 39 अशी धावसंख्या आहे ती सांगोली संघाची. गोलंदाज रोहित चिर्लेकर पुन्हा एकदा लॉंग रन अप. ओव्हर द विकेट ना इकडे मात्र बॅटला चाटून गेला चेंडू सरळ ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर यांच्या हातामध्ये आणि ते मात्र परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का बसला 39 या धावसंख्येवर. केतन जसा मैदानामध्ये आला तसंच त्याला आता मात्र मैदान सोडावं लागेल. चौथा धक्का. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र चांगला आलाय केतनच्या. बराच वाईड होता हा चेंडू. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला आणि त्याचमुळे इकडे मात्र रोहित चिर्लेकरला लगातार ही दुसरी सफलता प्राप्त झाली. 39 धावा असताना विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज रोहित चिर्लेकर. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात. आजच्या रात्रीमध्ये एखादी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? आणि रोहित चिर्लेकरकडे ती नक्की क्षमता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये कुणाल येतोय. फुल टॉस आहे. मिसक्यूट झालाय फटका. संधी कव्हरला. कॅच ड्रॉप. हॅट्रिकची संधी मात्र सोडले परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे फलंदाज जरूर बाद होईल परंतु या विकेटचं श्रेय गोलंदाजाला मिळणार नाहीये. आणि इकडे मात्र संधी चांगली होती विकेट हॅट्रिक घेण्याची रोहित चिर्लेकरला परंतु फलंदाज तर बाद झालाय. आणखीन एक हादरा सांगोर्ली संघाला. विकेट हॅट्रिकची संधी मात्र गमावली. मिहीर होता त्या ठिकाणी. या अगोदर सुद्धा एक मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली होती त्याच्याकडून. थोडंसं मित्रमणे अजूनही भीती मनामध्ये आहे की काय, कारण बऱ्याच वेळेला मोठ्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर नाईट स्पर्धेमध्ये एक वेगळं विशिष्ट प्रकारचं दडपण असतं मनामध्ये. चिर्लेकरचा हा बॉल वेगवान होता. निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. काय भन्नाट षटक हाताळलंय रोहित चिर्लेकरनं. या ओव्हरमध्ये धाबा दिल्या त्या फक्त आणि फक्त एकच धाव आणि 2 फलंदाज बाद केल्यात आणि तीही रन जी आली होती वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये आली होती. हलू दिलं नाही ते सांगोली संघाच्या फलंदाजांना. 4 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 4 बाद 39. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे संघनायक आणि जितवा 11 जिते संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये बरोबर टॉस केला जाईल. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली विरुद्ध जितवा 11 जिते. स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे आधारस्तंभ गेली 16 वर्ष या संघासाठी ज्यांनी दमदार योगदान दिला. 40+ मास्टर सध्या आपण पाहतो राजेश शेठ कातारा हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य आणि याच मैदानावरती पहिल्याच दिवशी 40+ लॉटमध्ये ज्याने दमदार अर्धशतक ठोकले ते राजेश शेठ कातारा यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. तर यावर टॉससाठी दोन्ही कॅप्टन स्वर्गीय राहुल 11 जितवा 11 जिते बी
आणि आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली कॅप्टन टॉससाठी यावं. पाचवं आणि अंतिम षटक मात्र आता सुरू होईल. 4 गडी बाद 39 सांगोली संघाची धावसंख्या. शेवटचं षटक घेऊन आकाश गरज सज्ज होतोय. सुरुवातीला मात्र चांगल्या धाबा होत होत्या, परंतु रोहित चिर्लेकरनं मात्र सांगोली संघाच्या वारूला लगाम घालण्याचं कार्य केलंय. या अगोदर सुसाट वेगानं सुटलेली गाडी होती सांगोली संघाची, परंतु सद्यस्थितीमध्ये थोडंसं टेन्शन आता मात्र सांगोली संघावर सुद्धा असेल. मगाशी थोडेसे चेहऱ्यावर हास्य होतं, ती निराशा कुठेतरी असेल. आकाशचा हा बॉल शरीराचा वेध घेतला गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. बकासपासून धावा यायला दिसत नाहीये. प्रयत्न केले जातात जरूर सांगोली संघाकडून, परंतु इकडे मात्र मोठ्या स्ट्रोक जाऊ द्या, सिंगल डबल सुद्धा येताना दिसत नाहीये. धावांचा पूर्णपणे ओघ गाठलाय. मागच्या 7 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये, फक्त एकच वाईड बॉल. अन्यथा संपूर्णपणे सांगोली संघाच्या धावफलकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळालाय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आकाश गरत आणखीन एक मोठं नाव वोडाफोन वहाळ संघाकडून. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाचा इशारा मात्र आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन सद्यस्थितीमध्ये जोडली जाईल. धावफलकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय तो 40 या आकड्यावर. ओ यावर स्लॉफ केलाय. डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला उंच गेलाय आणि तेवढाच दूर साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळलाय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र सांगोली टीम साठी येतोय सागरच्या पॅटमधून षटकार. सहर्ष स्वागत करतोय. वेलकम रोशनजी कातारा, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. इन ॲक्शन पाहायला मिळतील आज. सागर पारधी 9 बॉलमध्ये 24 धावा एकट्यानं आतापर्यंत किल्ला लढवलाय. 46 धावा धावफलकावर आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांची गरज सुद्धा आहे ती सांगोली संघाला. ओ यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळवलाय आणि खासियत आहे अचूक टप्प्यावर जर चेंडू पडला ना आकाशचा तर हातभर बऱ्याच वेळेला चेंडू बाहेर वळतो. पहा लेग ब्रेक होता. इकडे मात्र आउट स्विंग, थोडासा बाहेर जाणारा चेंडू. ओ फुल लेंथ. यावेळेस मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. षटकार जसा आला तसा आता मात्र आकाशनं मात्र बघितलंय हा वाईड यॉर्क होता, बिलकुल चान्स नव्हती इकडे मात्र. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. ओ यावेळेस मात्र उचललाय. हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉल डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता आणि या षटकाराच्या साहाय्याने सांगोली संघाचा अर्धशतक धाव फलकावर. 52 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. दोन षटकार आलेत या ओव्हरमध्ये. 52 धावा सुस्थितीमध्ये पोहोचलाय. कारण या मैदानावर धावांचा पाठलाग करणं इतकंही सोपं नाहीये. भल्या भल्या संघांना धावांचा पाठलाग करताना घाम फुटतोय. त्याचमुळे या शेवटच्या बॉलवर मात्र किती अंक असणार. सागर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झाले नाहीये. ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर स्वतः धावत जाऊन चेंडू उचललाय आणि धावत जाऊन यष्टांना लावलाय सुद्धा. एकच धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या डीजे रुपेश गावदेवी सांगोली संघाच्या 53 धावा. 54 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलं. परंतु आपण वळणार आहोत टॉससाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन बी प्रेझेंट ॲट प्रेझेंटेशन बॉक्स.
तर टॉस करूया डीजे रुपेश पारधी सांगुर्ली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या रात्रीतील दुसरा सामना आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली PSI रोशन कातारा सर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समेत स्वर्गीय राहुल 11 जितवा 11 जिते या दोन संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत. हेड्स इज द कॉल. स्वर्गीय राहुल 11 जिते, परंतु टॉस जिंकलाय आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघ. प्रथमतः PSI रोशन कातारा सर आपलं प्रथम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलाय, निर्णय कोणता सांगा? गोलंदाजी. आज आपण देखील यशस्वी आयोजक आहात. राजेश शेट कातारा, आकाश शेट कातारा यांनी पाहिलेलं स्वप्न 16 वर्ष गौरी स्पोर्ट्स नेवालीचा आमदार चषक आपण पाहिलात, परंतु यंदा ही आधिरा आराध्या स्पोर्ट टेंबोडे आयोजित ही दमदार आमदार विक्रमदा पाटील साहेबांच्या नावाची स्पर्धा पाहतो. काय सांगाल स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि ग्राउंड त्याच्यापेक्षा सुंदर आहे आणि एक मला चांगला निर्णय वाटला की 5 ओव्हर 5 गोलंदाज ठेवलेत त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. टॉस महत्वाचा होता का स्वर्गीय राहुल 11 जिते संघाला? टॉस म्हणतो तसं काय नव्हता, जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आता मागची स्पर्धा गाजवली, मला तर वाटतं वागले यांनी सांगितलं की सध्या संघ चांगला फॉर्ममध्ये झाला. नेवाली संघासोबत या अगोदर कधी मॅच झाली होती की पहिल्यांदाच खेळताय? नाही, पहिल्यांदाच खेळतो. आल्यानंतर कसं वाटलं आयोजन आमचं? ग्राउंड आयोजन तर खूप सुंदर आहे, ग्राउंड तर त्यापेक्षा सुंदर आहे आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. आभार. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच जितवा 11 जिते. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू. चहाची व्यवस्था सर्व मान्यवरांना, समालोचक असेल किंवा कॅमेरामन ज्यांची सुस्ती उडली पाहिजे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वतीने चाय देखील दिला जातो. तर नेवाली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तथा अष्टविनायक ढाबाचे ओनर सन्मान्य आकाशभाई कातारा यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि राजेश शेठ कातारा यांचंही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. नेहमीच दमदार योगदान आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघासाठी ज्यांचं आम्ही पाहिलं. तर मान्यवरांचं इथे शुभागमन पाहतो. महेश भोईर साहेब आणि साईनाथ भोईर साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपलं सहर्ष स्वागत. चोपन्न धावांची गरज. अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. आई गावदेवी मैदान टेंबोडे वर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. और चलते इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम माइक ओपन के ऊपर जुड़ चुके हैं. पहली इनिंग के लिए रायगढ़ के सचिव सन्माननीय दीपक पांडे सर, इनका सुमधुर आवाज़ मराठी में आपने सुना और इसके बाद रॉकस्टार प्रवीण जी गाय कराएंगे और मैं अभी जी मात्र आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूँ. लेकिन एक पड़ाव तो खत्म हो चुका है और निर्धारित 5 ओवर में जो रन बन चुके मेरे हिसाब से देखा जाए तो 53 और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. वोडाफोन वॉल टीम के सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंचने जा रहे हैं. बिपिन पावसे और प्रदीप मुंबईकर और फील्डिंग डिपार्टमेंट तैयार है. उन्हें हम विनती करते कि तुरंत मैच की शुरुआत कीजिए. अंपायर से गुजारिश है. और गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं विष्णु वाघमारे, जिन्होंने शुरुआत काफी दमदार की थी. डीजे रूपेश 11 गावदेवी सांगोडले टीम, जिन्होंने 53 रन इकट्ठा किया. 54 का पीछा पूरी तरह से. फ्लड लाइट काफी बहुत ही बढ़िया है. सामने स्क्रीन है और ये मंच तो है, इसे देखकर दिल भी खुश होगा. और मुकाबला अब शुरू होने जा रहा है तो सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. जहां सिर झुक जाए वही मंदिर है,
जहाँ नदी समा जाए वही समुंदर है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है। पहली गेंद मैंडेटरी पावर प्ले है। एक खिलाड़ी 5 स्लिप के ऊपर, एक खिलाड़ी वहां अब देख सकते गली में तैनात है। एक कवर, एक शॉट एक्स्ट्रा कवर ऑफ साइड के ऊपर, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेके और एक शॉट स्क्वायर लेके और मिडान है। 2 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक है। आप देख सकते हैं एक खिलाड़ी यहाँ वाडेश लॉन्ग ऑन के ऊपर तैनात कर दिया, लॉन्ग ऑफ के ऊपर। इस बार अच्छी बॉल थी लेकिन दिशा से भटक गई है और इस अतिरिक्त रनों के साथ खाता ऊपर हो चुका है स्कोर 1। तो फिलहाल इस बार देखा जाए यहां शानदार जानदार तड़पदार वजनदार आयोजन नियोजन। 1 रन बोर्ड के ऊपर। दूसरी गेंद और द विकेट शॉट ऑफ लेंथ है, मिड विकेट के एरिया में खेला हुआ शॉट, चौका जाएगा लगता है कि नहीं। बढ़िया क्षेत्ररक्षण, तारीफ करे उतनी कम है इस फील्डर की जो कव कॉर्नर के क्षेत्र में तैनात थे। और इस बार देखा जाए इस मैच को सागर पाटिल देख रहे पारगांव के, तो देखिए संदेश भाई की ये क्लैरिटी क्या जबरदस्त है और क्या एफर्ट उनके पास, तजुर्बा काफ़ी खतरनाक है और अभ्यासु व्यक्तिमत्व है। जिन्होंने चैनल चालू किया उसके बाद सभी ने देखा होगा कि चैनल ने क्या बढ़ोतरी ली। और आज आई एक फिर इवेंट की जो चैनल को आप सब्सक्राइब कीजिए। अगली बॉल उल्टा बल्ला चलाया लेकिन फील्डर तैनात है वहां। जरूर इस बार देखा सिंगल मिलेगा। गली में फील्डर को तैनात कर दिया है और एक सिंगल के साथ देखा जाए तो इसी बीच वोडाफोन वर्ल्ड टीम का स्कोर पहुंचा है 4 के घर में। विष्णु वाघमारे पहला मैंडेटरी पावर प्ले फेंक ले और सभी दर्शक देखिए कोने कोने पे बैठकर इस नाइट के टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं। और विष्णु का सामना करेंगे बिपिन पाउशी। नेक्स्ट बॉल और विकेट से एक बार फिर से बैक टू द बॉलर और इसी के साथ कॉट और ये आउट। इस बार देखा जाए ये बॉलर ने अपने फॉलो थ्रू में इस कैच को लपका और पहला झटका वोडाफोन वर्ल्ड टीम को कॉट एंड बोल्ड किया और सुंदर कैच आप रिप्ले में देख सकते हैं। और पिच बॉल थी लेकिन अपने फॉलो थ्रू में देखिए इस कैच को लपका और इसी के साथ पहला झटका लगा वोडाफोन वर्ल्ड टीम को। स्कोर है 4 लॉस ऑफ 1 विकेट। इसी बीच नई बल्लेबाज का आगमन मैदान के अंदर मिस्टर आकाश घरत बैटिंग क्रमांक 3 के ऊपर जोरदार हिट करने गए थे लेकिन एक बार फिर से अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने की कोशिश की लेकिन रन लेने की कोई गुंजाइश नहीं। तो इसी बीच ये भी गेंद डॉट चली गई। प्रेशर भरी इस बार देखा जाए गेंदबाजी चल रही है, तारीफ करना पड़ेगी विष्णु वाघमारे की और पूरी तरह से नियंत्रण भरी गेंदबाजी चल रही है। शानदार जानदार आयोजन नियोजन। ग्रास का यह मैदान है, थोड़ा ड्यू फैक्ट है। ओ अच्छी बॉल, एक क्रॉस लाइन खेलने गए थे क्रॉस बैट से लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। तो इस हालात में डॉट गेंद और प्रेशर भरी ये गेंदबाजी चल रही। पहले मैंडेटरी पावर प्ले में रन बनने चाहिए लेकिन यहाँ विष्णु की तारीफ करना पड़ेगी, क्या गेंदबाजी चल रही है। इस बार ये ओ इज गॉन, विकेट नंबर इस बार 2nd डाउन। तो फिलहाल इसी बीच यहां दूसरा विकेट गॉन हो चुका है और क्या खूंखार मूड में गेंदबाजी चली है। पहले पावर प्ले में 2 विकेटों को इस तर संदीप पारधी साहेब सांगुर्ली
यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल यावं. स्पर्धेचे आमचे आयोजक या ठिकाणी राज भोईर आपल्याला आमंत्रित करत यावं. व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद वोडाफोन वाहल टीम का स्कोर है 4, 2 विकेट के नुकसान पे. 24 गेंदे और जीतने के लिए जो रन चाहिए मेरे हिसाब से 50 रनों की अभी भी दरकार है और 12.50 का रिक्वायर्ड रन रेट है. तो इस प्रकार 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक होंगे. आप देख सकते हैं एक बार फिर से जो एक डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक लॉन्ग ऑफ है और एक लॉन्ग ऑन है और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर है. इसी बीच एक गली है, शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेके और ये नो बॉल है. 40+ के एक खिलाड़ी है लेकिन ये बीमार है तो अगली गेंद फ्री हिट है. फ्री हिट इसका मतलब दिवाली अगली गेंद के ऊपर. लूटो गेंदबाज को, इसे कहते हैं ना कि मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, मारो. जबरदस्त आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. सिक्स रन 2 विकेट के नुकसान पे. अमर मथे माटे और इसी बीच ड्राइव किया है खूबसूरती के साथ. लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है. विष्णु माघमारे ने गेंद को फील्ड किया है, ऑफ ड्राइव किया था. प्लेट की बॉल थी, थोड़ी नीचे जरूर फेंकी थी. बॉलर ने खूबी का इस्तेमाल किया मगर इस गेंद के ऊपर एक सिंगल मिलेगा. स्कोर 7 के घर में 2 विकेट के नुकसान पे. रात काली है और उसमें उजाला देखिए किस तरह से चमकदार. 7 विकेट गॉन. प्रदीप तैयार है और उल्टा बल्ला चलाने की कोशिश की. यह रनआउट का मौका बनेगा. यहां फेंकना चाहिए था भाई साहब, नजदीक जो काम है वो छोड़ के आप वहां गए. तो इस प्रकार या तो बाई के रूप में सिंगल रन मिलेगा और इस सिंगल रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है. स्कोर पहुंचा सुदर्शन भाई 8 रन 2 विकेट के साथ में वोडाफोन वाइल टीम का स्कोर है. जबरदस्त इस बार देखा जाए ये मैच चल रही है, सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं और हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट चल रहा है. लेकिन आज रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है और टेम्बोड़े गांव में इस बार देखा जाए अधीरा आराध्य स्पोर्ट टेम्बोड़े आयोजित अमदार विक्रांत दादा पाटिल चषक शक्ति चषक का ये भव्य दिव्य आयोजन नियोजन. नेक्स्ट डिलीवरी और इसी बीच पीछे प्रोडक्शन है लेकिन विकेट कीपर इस गेंद को पकड़ नहीं सके. लेकिन वाइट का इशारा, वाइट +1 मिलेंगे 2. खराब गेंद साबित हो गई है. दोबारा इस गेंद को फेंकना पड़ेगा मगर इस 2 रनों के साथ स्कोर 10 के घर में. अमर माटे और ये इस बार बेहतरीन शॉट. क्या लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई चली गई है. इट्स अ 4 रन. जाए ये देखिए सफल हुए थे और उसके बाद घुटना टेक कर इस शॉट को खेला है. रोहित शर्मा की याद दिलाई और इस बाउंड्री के बदला स्कोर 14 के घर में. अब तो मुझे लग रहा है कि यहां आकाश घरत जिन्होंने इस बार देखा जाए अपने तेवर, ये प्रदीप मुंबईकर इस बार उल्टा बल्ला चलाने की कोशिश की लेकिन यहां कोई रन मिलेगा नहीं है. 8 रन बोर्ड के ऊपर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल कोपरा गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक निशांतभाई ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन. निशांतभाई आपलं सहर्ष स्वागत. यस तो इसी बीच 14 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 2 विकेट के नुकसान पे. और ये उड़ाया, इस बार लॉब किया है लॉन्ग ऑन के ऊपर कैच और इसी के साथ बल्लेबाज गॉन. ओ 6 रन. माय गॉड ये क्या हुआ.
आपका बैलेंस, आपका पैर मुझे लग रहा है सीमा रेखा के ऊपर टच, तो वाइट +1 मिलेंगे इस बार देखा जाए 2 और टीम का स्कोर आगे जा रहा है 22। और एक बार फिर से बॉडी के ऊपर टकरा गई जरूर गेंद, लेकिन इसी बीच सिंगल जरूर मिलेगा लेग बाई के रूप में। और इस अतिरिक्त रनों के साथ 2 ओवर के समाप्ति के बाद ओडाफन वहाल टीम का टोटल स्कोर पहुंचा है 23 रन 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद। बिल्कुल देख सकते हैं ना, तीनों अंपायर काफी जबरदस्त अंपायरिंग करते हुए। यही अंपायर हमने राजेश शेटकातर, आकाश शेटकातर आमदार ट्रॉफी में देखे, और जिस तरीके सुनील तांडेल मैम फ्रॉम बेलौली, जिस तरीके जिम्बाब्वे के सबसे तेज तर्रार गेंदबाज टेंडाई चतारा जाने जाते हैं, बिल्कुल उसी तरह अंपायरिंग की भूमिका निभाते हैं। एक तरफ आप देख सकते हैं साउथ अफ्रीका टीम के कप्तान टेम्बा बबुमा, वैसे अनिल टेम्बे अंपायरिंग की भूमिका में आपका स्वागत है। और आरपी ब्रदर्स यार सत्यवान काकड़े, आपका भी स्वागत है। बिल्कुल बिल्कुल थार विनर है वैसे अंपायर भी, कम से कम नहीं। सही तुमने जिक्र किया प्रवीण गायकर जी कि ये तीनों अंपायर की तिकड़ी काफी मजबूत है, लेकिन एक साइड से हम देख सकते हैं तो एक अंपायर हाइटेड है और 2 अंपायर देखे छोटे हैं। और स्क्रीन पे देखो प्रवीण जी गायकर कितने हैंडसम लग रहे हैं। आज भी कोई बोल सकता है कि तुम मुझे पसंद है, लेकिन ये क्या होता है, ऐसे दीपक सर का भी फोटो हमने देखा, तो ये क्या होता है, ये क्वालिटी कई बार आती है ना तो मन आकर्षित हो जाता है। सुंदर कोई भी चीज़ हो जाए उसे बार बार देखना ही पड़ता है। और सत्यवान काकड़े को मुझे लगता है प्रवीण जी गायकर बार बार देख रहे हैं कि हमारे साथ बैठे हुए। तो 23 पे स्कोर जा चुका है 2 विकेट के नुकसान पे। ये और महंगा साबित हुआ है। इस ओवर में मेरे हिसाब से 22 रन आए, 19 रन आए, काफी महंगा और साबित। और ये उड़ाया, चल गए उड़न खड़ोले पे, बैक पर स्कोर नेक्स्ट सीमा रेखा के बाहर, आसमानी काली रात का छक्का। एक जो ट्रम्प कार्ड है वो 22 यार्ड के पट्टी के ऊपर देखिए किस तरह से मार दे रहे हैं गेंदबाज को, और पूरी तरह से लस्त पस्त कर दिया है। ये बेहतरीन छक्का उन्होंने ठोका है। तो रोहित ने इस बार एक छक्का ठोका है। रोहित 7 पे पहुंचे हैं और ये हवा में लॉब किया है इस बार, एक बार फिर से, और ये बल्लेबाज गॉन। है और इस मैच को पूरी तरह से मंगलमूर्ति क्रेन के मालिक और एक जबरदस्त आक्रामक खिलाड़ी आदरणीय गोवर्धन दादा पालेकर इस मैच को देख रहे हैं, तो उनका भी हम दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत करें। एक सच्चे दिल के इंसान गोवर्धन पालेकर दादा आपका हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। लेकिन फिलहाल 29 स्कोर 3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचे हैं रोनित मात्रे, लेकिन प्रदीप एक साइड से डटे हुए हैं जो 14 पे खेल रहे। सभी हमारे मेहमान हमारे इस मंच के ऊपर मौजूद है। खूबसूरत ये मैदान, ग्रास भी है, 22 रन की पट्टी भी काफी तंदुरुस्त है। तो फिलहाल इस बार देखा फिर से गेंदबाज तैयार है और इस बार ये गेंद अंपायर ज्यादा है, गेंद बाहर चली गई। वाइट अंपायर ने दोनों पंख अपने ओपन किए और इशारा दिया कि ये गेंद गलत है। तो अतिरिक्त रनों के साथ इस बार स्कोर आगे जा रहा है 30।
ये 16 गेंदे 24 रनों की जरूरत है। मिलिन ये लॉप किया गेंद को, गेंद बाहर जाएगी, चल गई गेंद एक बार तारामंडल के अंदर, आ गया 6 रनों का बंडल, ठोक दीजिए। ऑन द इस बार देखा जाए पुल किया है मिड विकेट के ऊपर, ये लंबा बिग हिट और 6 के साथ स्कोर आगे जा रहा है 36 के घर में। क्या ताकत थी शॉट में, हा। ये टप्पा पीछे रखा था लेकिन टपका नहीं सके। इस बार बेलिन की एक अच्छी बॉल साबित हो गई है। गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति। टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 36 के घर में, जो अभी मुझे लग रहा है कि जीतने के लिए जो रन चाहिए 14 में 18। एक बार फिर से इस बार यहां गेंद गैप में गई, एक्स्ट्रा और खिलाड़ी गेंद को उड़ाने जा रहे। ऑन साइड के ऊपर ये खेला हुआ शॉट जरूर है। मिड विकेट फील्डर इस बार देखा जाए इस गेंद को उठाने आए, तब तक लगभग देखा जाए तो इस बार देखा 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ स्कोर जा रहा है 38। 3 विकेट के नुकसान पे 13 गेंदे जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। इस मैच तो यही है ना, मैच में कभी यू टर्न ले जाएगा किसी को कुछ पता नहीं है। इसका नाम ही क्रिकेट है दोस्तों। हंसने वाली टीम को रोना पड़ता है, रोने वाली टीम को हंसना पड़ता है। 38 ये उड़ाया, ये चल गई गिरगिरी चंपा, खुश हुई रंभा, देखो पेड़ लंबा और छक्के मारा खंबा, ठोक दीजिए। जबरदस्त षटकार आम्हाला पाहायला मिळाला। स्क्रीनवरती मित्रांनो आपण पाहताय की ज्या पद्धतीनं अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेचे दमदार आयोजन आणि तुम्हाला इथे दाखवलं जात आहे द डॉन शंकर गायकवाड यांचे सुपुत्र, आत्ताच ज्यांची सुरेश गायकवाड यांचे सुपुत्र, ज्यांचे आत्ताच नवीन विक्रमी खरेदी बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिलेत मित्रांनो, बिस्किट बैलाचे मालक ज्यांचे आत्ताच आपण घरातून पाहिलेत द डॉन सुरेश गायकवाड यांचे सुपुत्र आपण राहुलबाई स्क्रीनवरती पाहता मित्रांनो, की ज्यांनी आत्ताच बिस्किट बैल नवीन तुफानी खरेदी आम्हाला पाहायला मिळाली। शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी। हाय इसका मतलब पारगांव का सुपुत्र किधर गया नहीं, वो डीजे के पास है। 44 स्कोर, 3 विकेट के नुकसान पे अब तो जीतने के लिए 12 गेंदे शेष। और द विकेट से, और ये देखिए बिल्कुल इस ऑन साइड के ऊपर खेला, ऑफ साइड के ऊपर खेला हुआ शॉट है जरूर, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ वोडाफोन वाल टीम का स्कोर पहुंचा है 45। गेंदबाज सागर पारदी, 11 में चाहिए 9 गेंदे, 11 गेंदे और जीतने के लिए 9 रन चाहिए। आठ बज के 56 मिनट घड़ी के अंदर नेक्स्ट बॉल, ये शॉर्ट पिच बॉल है हवा में और इसी के साथ हुक करने जरूर गए थे, लेकिन बैट्समैन को आना पड़ेगा ड्रेसिंग रूम में। विकेट नंबर 4 ड्रेसिंग रूम में 45, लॉस ऑफ 4 वोडाफोन वाल।
तो 54 रनों का इस बार टारगेट जरूर है, 10 में 9। और इसी बीच यहाँ एक सिंगल चुराया है और इसी के साथ ये और थ्रो हो चुका है, क्या दूसरा रन बनेगा? और इसी के साथ ये दूसरा रन पूरा हो चुका है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, खराब से रक्षण। और इसी बीच तो 2 रन इस बार जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 47 और 9 बॉल शेष। इस 9 गेंदों में 7 रनों की जरूरत है। शॉट अप लेन और उसके ऊपर इस बार देखा जाए आसमानी सुल्तानी छक्का फाइनल के ऊपर और बॉलर हक्का बक्का। जिन्होंने इस बार छक्का ठोका और एक बार फिर से ड्राइव किया है, लेकिन एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को फील्ड किया है, कोई रन मिलेगा नहीं है। लीगली जीतने के लिए वोडाफोन वॉल टीम को चाहिए 1 रन। 7 गेंदे 1 रन की जरूरत है। शुरू के पहले ओवर में क्या गेंदबाजी की थी। इस बार शॉट अप लेन दे, मिड विकेट के ऊपर चौका जाएगा और बाउंड्री के साथ इस बार देखा जाए मैच को जीता वोडाफोन वॉल ने। विनिंग शॉट खेला यहां सुदेश जी ने और हार्ड लक इस बार देखा जाए डीजे रुपेश 11 गावदेवी सांगोडले टीम प्रयत्न अच्छा किया, आपका हम आभार व्यक्त करते और अभिनंदन वोडाफोन वॉल।